नमस्कार. घरात भाजीला काहीच नाही आणि काय भाजी करावी समजत नाहीये, तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी गोळ्याची आमटी. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी सर्वांचे मनापासून स्वागत करते. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. पहा, इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1.5 पळी तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरी ॲड करून घेऊया. ते छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीरीचं वाटण ॲड करून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. आता हे 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. मग यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला ॲड करून घ्यायचा आहे. ते 2 ते 3 मिनिट छान परतल्यानंतर आता यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे. पहा, आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि आपली आमटी छान उकळेपर्यंत आपण गोळ्या बनवण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊया. पहा, इथे मी बेसन पीठ घेतलेली आहे. यामध्ये थोडीशी हळद, हातावरती चोळून जिरे, ओवा, ठेचलेला लसूण ॲड करून घेऊया. चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे. आता यामध्ये थोडीशी लाल मिर्च पावडर ॲड करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी ॲड करत पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. बेसन पिठाचा गोळा मळत असताना तो हाताला व ताटाला चिटकत असतो, तर त्यासाठी गोळा मळत आल्यानंतर हाताला आणि ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. पहा, तेल लावून पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. ही आमटी खायला खूप छान लागते. अस्सल गावरान चवीची ही आमटी आहे. गावाकडे चुलीवर बनवली जाते. खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते. पहा, आता आपण तेल लावलेलं आहे आणि गोळा छान घट्ट मळून घेतलेला आहे. माझ्या आजीची ही रेसिपी आहे जी आम्हाला खूप आवडायची. माझ्या आजीच्या हातच्या खूप रेसिपी अशा आहेत की आम्हाला खूप आवडायच्या आणि आता आमची आजी नाही आहे, तर आम्ही आजी आणि आजीच्या रेसिपी खूप मिस करतो. पहा, आता जी आमटी बनवून घेतलेली त्यामध्ये आपण थोडेसे कूट ॲड करून घेतलेले आहेत. आता आमटी उकळेपर्यंत आपण पिठाचा गोळा मळून घेतलेला त्याच्या छोट्या छोट्या दामट्या बनवून घेणार आहोत. इथे तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या बनवल्या तरी चालतं. जर तुम्हाला झटपट भाजी बनवायची असेल तर अशा दामट्या बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या पटकन शिजतात. गोळ्या शिजायला थोडा उशीर लागतो. पहा, आपली आमटी छान उकळलेली आहे. बनवून घेतलेल्या दामट्या यामध्ये सोडून घेऊयात आणि या दामट्या शिजेपर्यंत छान अशी भाजी आपण उकळून घेणार आहोत. पहा, मस्त अशी भाजी आपली उकळलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता पटकन कधी खाईल असं झालेलं आहे. पहा, तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल. आमच्या घरात सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडते. भाकरी किंवा भातासोबत तुम्ही ही आमटी खाऊ शकता. खूप छान टेस्ट लागते. पहा, आपल्या गोळ्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊयात. पहा, मस्त उकळी आलेली आहे आणि गोळ्याही छान शिजलेले आहेत. आता एका वाटीमध्ये भाजी काढून घेऊयात. मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण पटकन खाऊन घ्यायची आहे आणि चटकन चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.